विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। Niketan CBSE School. Admissions are open. Session 25 to 26. नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। पत्रकारितेत नीतिमूल्य अबाधित ठेवून तंत्रज्ञानाचा उपयोग करा, सरिता कौशिक यांचे प्रतिपादन। तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गती वाढली असली तरी नीतिमूल्य आणि विश्वासार्हता कायम ठेवणे गरजेचे आहे। पारंपरिक पत्रकारितेला आधुनिकतेची जोड देत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राहील अशी पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी केले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात आयोजित विशेष चर्चासत्रात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या। यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर रविशंकर मोर, अजय चव्हाण, कुलसचिव राजू हिवसे, विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश शाहू तथा माजी विभाग प्रमुख मोईज मन्नान हक हे देखील उपस्थित होते। निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेवर भर द्या। सरिता कौशिक यांनी आपल्या 25 वर्षांच्या पत्रकारितेतील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले। नक्षलवाद, युद्धजन्य परिस्थितीतील रिपोर्टिंग, राजकारण आणि मानवी जीवनावर पत्रकारितेचा प्रभाव यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। ग्रामीण भागातील पत्रकारितेत महिलांची संख्या कमी आहे, त्यामुळे नव्या पिढीतील महिला पत्रकारांनी या क्षेत्रात पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। 2005च्या दंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते। तेव्हा बातमी कव्हर करत असताना नक्षलवाद्यांनी मला अडवून ठेवले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली। माझ्या आयुष्यात पत्रकारिता करीत असताना संघर्ष नाही, पण मेहनत प्रचंड केली, त्यामुळे यश मिळाले, असे सांगून प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता हे पत्रकारितेचे मुख्य आधारस्तंभ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रभास शाहू यांनी केले। विद्यार्थ्यांनी उत्तम पत्रकार होण्यासाठी कसब विकसित करावे आणि वास्तव तपासूनच बातम्या द्याव्यात, असा सल्ला सरिता कौशिक यांनी दिला। विदर्भ आवाज न्यूज साठी सतीश तुळसकर।